हॅलो. केसांना फाटे फुटत आहेत का? म्हणजे ही केसांची जी खालची टोकं आहेत त्याला अशी दोन तोंड फुटल्यासारखं होतं आहे का? बऱ्याच जणांनी ह्या विषयावर विचारलेलं आहे, म्हणून आजचा हा व्हिडिओ करूयात. वातदोष वाढल्याचं हे लक्षण आहे. वातदोष एरवी आपल्या शरीरामधली सगळी कामं करून घेतो, पण तोच बिघडला तर अनेक प्रकारचे आजारही उत्पन्न करतो. त्यातला हा एक आजार आहे केसांना फाटे फुटणे. म्हणजे काय होतं तर केसांच्या टोकाला दोन केस तयार होत असल्यासारखं किंवा स्प्लिट झाल्यासारखं, इंग्लिशमध्ये स्प्लिट एंड म्हणतात, हे स्ट्रक्चर तयार होतं आणि केस पुढे वाढत नाही किंवा वाढायला अतिशय वेळ घेतो. म्हणून बरेच लोक काय करतात तर ह्या केसांची टोकं छाटून टाकतात, ट्रिमिंग करतात आणि त्यांना असं वाटतं असं केल्यानंतर आपला केस डॅमेज झालेला रिपेअर झाला. टोकं काढून टाकली की मग आता पुढे केस चांगला वाढेल. खरं आहे का हे? ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. केस कुठून वाढतो? काय कल्पना आहे तुमची? म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी केसांचं स्ट्रक्चर, उभा काप केसांचा दाखवला होता आणि त्याच्यात असं सांगितलं होतं की केसांच्या ज्या जिवंत पेशी आहेत त्या कुठे आहेत? डोक्यात आहेत. डोक्यात आत रुजलेल्या, जिथे केसांची मुळं आहेत. आणि जो हा भाग आहे तो मृत भाग आहे. मग मृत भाग वाढतो की जिवंत भाग वाढतो? म्हणजे केस वाढताना इथून वाढतोय. इथे हे जे नवीन भाग तयार झालेला आहे, हा नवीन भाग गेल्या काही महिन्यात तयार झालेला आहे. हा काही वर्षांपूर्वीचा भाग आहे, जुना. झाडांसारखा केस नाही वाढत की इथे पुढे गेला आणि मग त्याला दोन फांद्या फुटल्या म्हणून त्यातली फांदी कापून टाकली. झाडांचं ट्रिमिंग करतात तसं ट्रिमिंग केलं म्हणजे पुढचा केस एकदम छान येईल. अतिशय खोटी गोष्ट आहे ही. कन्सेप्ट डोक्यातून आधी काढून टाका. मग काय करायला पाहिजे तर इथं लक्ष द्यायला पाहिजे. इथली काळजी काय 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 करायची त्यासाठी आधीचे व्हिडिओज रेफर करा. तेल कसं लावायचं, केस धुवायचे कसे, केसांचं प्रोटेक्शन करायचं कसं, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी दोन गोष्टींवर लक्ष द्या. एक म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये वाढणारी जी रुक्षता आहे ती वातदोष विकृत झाल्यामुळे येणारी रुक्षता आहे. मग त्यासाठी सिंपल उपाय काय करता येईल तर एकतर जसं तुम्ही एक्सटर्नल वरून लावण्याचं स्नेहन वापरताय, तेल वापरताय, तसं इंटरनल पण स्नेहन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीराला आतून वंगण मिळायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे कच्चं तेल आणि कच्चं तूप पोटात जायला पाहिजे. शिजवलं तेल की ते फॅट वाढवणार आहे. तूप शिजवलं अगेन फॅट वाढवणार आहे. पण जेव्हा ते कच्च्या स्वरूपात पोळीला लावून, भाकरीला लावून, चटणीवर घेऊन पोटात जाईल तेव्हा ते चांगल्या पद्धतीचं वंगण तयार करायचं काम करणार आहे, ज्याने तुमच्या शरीराची रुक्षता हळूहळू कमी होईल. हे करा. आणि केसांना केसांचं खाद्य द्या. पुन्हा एकदा सांगते, प्रोटीन्स पाहिजेत केसांना, सल्फर पाहिजे. त्यामुळे कांदा लसूण बंद करून एकदम चालणार नाही आहे. चांगल्या पद्धतीचे प्रोटीन पाहिजे. रोज नवीन नवीन डाळ खा. स्वतःच्या वजना एवढी तेवढे ग्रॅम खा. सतत खात राहा. एका दिवसात होणारं हे काम नाही. डॅमेज रिपेअर व्हायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. गणित नाही आहे, बायोलॉजी आहे. रिस्पॉन्स प्रत्येकाचा वेगवेगळा मिळतो. त्यानुसार ते रिपेअर होणार आहे. हीट ट्रीटमेंट्स, केमिकल ट्रीटमेंट्स, पुन्हा एकदा आठवण करते, केस डॅमेज करणार आहेत त्या बंद करा. ह्या पर्टिक्युलर समस्येसाठी तुमच्या स्वतःच्या थायरॉईड लेवल्स चेक करा. काय रिलेशन आहे मला माहीत नाही आहे अजून तरी, म्हणजे माझा तेवढा अभ्यास नसेल कदाचित. पण ज्या लोकांमध्ये हायपोथायरॉइडिझम, थायरॉईड ग्लँड कमी काम करते, त्या लोकांमध्ये शरीराची जशी रुक्षता वाढते तशी केसांची पण रुक्षता वाढते आणि केसांच्या समस्या ह्या व्यक्तींमध्ये जास्त आढळतात. त्यामुळे तुमच्या थायरॉईड लेवल नॉर्मल आहेत का हे चेक करा. विटॅमिन B12चं मी नक्की सांगू शकते की हे इट्स लाईक अ करन्सी. आपण जसा रुपया वापरतो भारतात करन्सी म्हणून, तशी ही शरीराची एक प्रकारची करन्सी असल्यासारखं विटॅमिन आहे, जे अनेक प्रकारची कामं शरीरामध्ये करतं. पण मुख्य एक काम करतं की
की ते रिपेअर करतं शरीर. जिथे जिथे डॅमेज आहे, अतिप्रमाणात आहे, ते रिपेअर करण्यासाठी अतिप्रमाणात व्हिटॅमिन B12 पण लागणार आहे. या लेवल्स तुमच्या कमी असल्या तर तुमचं रिपेअरिंग होऊ शकत नाही. पैसे नाही, पोळी देणार नाही कोणी. तसंच इथे पण आहे, पैसे टाका, पोळी मिळणार. व्हिटॅमिन B12 टाका, केस रिपेअर होणार. आणखी एका खूप महत्त्वाच्या आजारामध्ये केस डॅमेज होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि जो खूप कॉमनली आढळणारा आजार आहे दुर्दैवाने आज तरी, तो आजार आहे पंडुरोग, म्हणजे ॲनेमिया. म्हणजे रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण हे लोहाच्या कमतरतेने कमी असणे. तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण बरोबर आहे का? ते जर बरोबर असेल तर त्याच्या खालच्या ज्या व्हॅल्यूज येतात, MCV, MCHC या ज्या व्हॅल्यूज येतात ना खाली 4 प्रकारच्या, त्या नॉर्मल आहेत का? म्हणजे आज हिमोग्लोबिन नॉर्मल आहे, पण भविष्य काळामध्ये लागणारं रक्त तयार करण्यासाठी जे घटक लागतात ते कमी आहेत का? किंवा अनेक वर्ष त्याच्यावर परिणाम होऊन आता शरीराच्या पेशीवर पण परिणाम व्हायला लागलेला आहे का? हे तुमच्या कम्प्लीट ब्लड काउंटमध्ये CBC मध्ये तुम्हाला कळून जाईल. जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोहाच्या गोळ्या ज्या पूर्वी येत होत्या त्याचे दुष्परिणाम खूप होत होते, म्हणून तुम्हाला असे सल्ले अनेक ठिकाणी ऐकायला मिळतील की त्या गोळ्या घेतल्याने त्रास होतो, त्यांनी पोट दुखतं, त्यांनी वजनच वाढतं. हे अजिबात खरं नाही आहे. लोहाच्या गोळ्या सध्याच्या काळात ज्या येतात त्या इझी टू डायजेस्ट आहेत. पोटात काहीही तुम्हाला दुखणार नाही आहे, त्रास होणार नाही आहे, आणि ते लोह आहे. तुम्ही फॅट खात नाही आहात वजन वाढायला. अवश्य लोहाच्या गोळ्या घ्या. ते शक्य नसेल काही कारणामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे हे जर शक्य नसेल तर किमान लोखंडाची कढई वापरा. हिरव्या पालेभाज्या खायला सुरुवात करा. खजूर खायला सुरुवात करा. तुमच्या आहारामध्ये गूळ समाविष्ट करा. कमी केमिकल असलेला जवळच्या शेतावरचा गूळ निवडा. केसांना केसांचं खाद्य द्या. त्याशिवाय तुमचा पेशंट बरा होणार नाही आहे. पेशंट कोण आहे? केस पेशंट आहेत ना. डॅमेज होत आहेत, रिपेअर कसे होणार? नुसते बाहेरून काही लावून, किंवा मी इतका छान शॅम्पू वापरते, तितक्या हजाराचा कंडिशनर वापरते, आणि मग ते असं जाहिरातीत दाखवतात तसं ऑइलिंग ते केस करते. नाही होणार. वरून काही लावून फार उपयोग होणार नाही आहे. वरून काही लावायचं थांबवून मात्र खूप उपयोग होणार आहे. काय लावायचं थांबवायचं आहे ते सांगितलेलं आहे. काय खायचं आहे तेही सांगितलेलं आहे. तुम्ही ठरवा. बाय बाय.